21 तारखेच्या नंतर चांगला जोराचा पाऊस तुमच्या भागात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। जसं मुंबईकडे पडला तसा आता विदर्भाचा नंबर आहे, नागपूरचा, वर्ध्याचा, भंडाराचा, चंद्रपूरचा, गडचिरोलीचा त्यांचा आता नंबर आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा। पण तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो, पंढरपूरची दिंडी परतल्याच्या नंतर मात्र राज्यात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। मग ते पाऊस कसा पडणार आहे, 27 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मग जोराचा पाऊस सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा तिकडे काय होणार आहे, 21 तारखेच्या नंतर चांगला पावसाला सुरुवात होईल आणि सरी मात्र पुणेकडे तिकडे सुरू होतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर इकडे सांगली जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिकडे पाऊस येणार आहे। तिकडे सध्या तरी असा मोठा पाऊस तिकडल्या भागात नाही म्हणून लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा ह्या भागातील शेतकऱ्यांनी, बीड जिल्ह्याच्या काही भागातील शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा। आता हे जे पाऊस येणार आहे म्हणजे आता 21 जुलैपासून जे जास्त पाऊस फक्त आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे 27 जुलैच्या नंतर राज्यात मग 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान मग राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस राहील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच काही जिल्ह्यामध्ये आणखीन अद्यापही काही भागात पाऊस झाला नाही, त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा एक आहे, सोलापूर जिल्हा एक आहे, लातूर जिल्ह्याचा काही भाग आहे, धाराशिव जिल्ह्याचा भाग आहे, बीड जिल्ह्याचा काही भाग आहे, नांदेडचा काही भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे। त्या भागात मात्र 21 जुलैपासून ते 5 जुलैच्या दरम्यान तिकडे देखील दररोज वेगवेगळ्या भाग 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तिकडे देखील त्या भागात पाऊस पडेल आणि त्यांचे देखील पेरण्या होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। नंदुरबार जिल्ह्यात देखील आता ह्या 15-16च्या दरम्यान म्हणजे 16-17च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। राज्यात मात्र 15 जुलै, 16, 17, 18ला विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही, फक्त पाऊस सुरू होणार, एकदम असा बंद पडणार नाही म्हणून हा अंदाज खास करून अंदाज दिला आहे। कारण की प्रसार माध्यमातून खंड असा शब्द वापरला, तुम्हाला सांगू इच्छितो एकदम खंड म्हणजे की सगळा पाऊस बंद असतो, तसं काही होणार नाही। 15, 16, 17, 18च्या दरम्यान राज्यात परत पाऊस थोडाफार सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर काय होणार, 21 जुलैपासून ते 5 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात पुन्हा पाऊस चांगला सक्रिय होणार आहे। 2 चक्रीवादळ येणार आहेत, एक पहिलं चक्रीवादळ येईल ते काय होईल, ते गडचिरोलीकडून पूर्व विदर्भातून लगेच असं पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भात जाईल, पश्चिम विदर्भाकडून उत्तर महाराष्ट्राकडे जाईल, उत्तर महाराष्ट्राकडून गुजरातकडे जाऊन धुमाकूळ घालेल। पण ते जात असताना काय होईल, महाराष्ट्रात मात्र पाऊस पडेल म्हणून हे लक्षात घ्यायचं। काही भागात रिमझिम पडेल, काही ठिकाणी जोरात पडेल म्हणून येते 21 जुलै ते 23-24 पर्यंत त्याचा असर राहील। त्याच्यानंतर परत एकदा पुन्हा एक आणखीन पाठीमागून एक लो प्रेशर तयार की महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे, मुंबई, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, तर ह्या पट्ट्यामध्ये सगळीकडे म्हणजे मी म्हटलं होतं ना 100 वर्षात जसा पाऊस पडला नाही तसा मुंबईला पडेल, महाबळेश्वरकडे पडेल, तसा पाऊस पडलेला आहे आणि तळ्यात पाणी येईल तर तसं देखील आलेलं आहे। मग आज आणखीन काय परिस्थिती येईल, शेतकऱ्याचे फोन येत आहे। तर आज देखील 8 जुलैला देखील काय होणार आहे की पुणे जिल्हा, 2 जिल्हा, बारामती, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, संगमनेरमधले अकोले, शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, आज नंदुरबार जिल्हा देखील पाऊस जाणार आहे, नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर नाशिककडं आज देखील दुपारपर्यंत पावसाचा जोर राहणारच आहे। त्याच्यानंतर पुन्हा परत ते काय होईल, रात्रीपासून पाऊस चालू आहे, त्याच्यानंतर फ्लो देखील येणार आहे, म्हणजे ह्या भागात आज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून आज लक्षात घ्यायचा। उद्यापासून थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे आणि 10 तारखेला चांगलं सूर्यदर्शन होईल। पण काय होईल म्हणजे 9, 10, 11 स्थानिक वातावरण तयार होऊन काय होईल, राज्यात ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल म्हणून हे लक्षात घ्यायचं। 11 तारखेच्या नंतर चांगलं पुणे, नाशिक, मुंबई,
त्याच्यानंतर कोल्हापूर ह्या पट्ट्यामधलं काय होईल, तिकडलं वातावरण एकदम निवळून जाईल, क्लिअर होईल, मग चांगलं सूर्यदर्शन घडण म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. मुंबईला देखील काय होईल, 11ला चांगलं म्हणजे क्लिअर वातावरण होईल, म्हणजे एकदम असा पाऊस एकदम बंद झालेला दिसा, आणि उद्याच्याला 9ला देखील कमी होईल, पण 10-11च्या दरम्यान मध्ये चांगला बंद होईल म्हणून हे मुंबईकरांनी अंदाज लक्षात. आणि राज्यात इतर परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, तर 6-5-11 जिल्ह्यामध्ये आज देखील काय होईल, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, म्हणजे सरी येतील म्हणून हा अंदाज लक्षात. फक्त काय झालं, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या आणि बीड जिल्ह्याचा इकडला पश्चिम आपला दक्षिणचा भाग, ह्या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही. तर तिकडे काय होणार आहे, आता ह्या उद्याचा जे पाऊस आहे म्हणजे 9 जुलै, 10, 11, 12च्या दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन तिकडे देखील काय होईल, हे पाऊस इकडला बंद झाल्यानंतर तिकडे स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल, पण एवढा खूप मोठा पडणार नाही, पिकाला लागेल तसा पडेल, सर्वदूर नाही पडणार, भाग बदलतच पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात. पुन्हा नंतर राज्यामध्ये काय होणार आहे, आपलं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा असाच पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात. त्याच्यानंतर काय होणार आहे, आता मध्ये 15-16 तारखेच्या दरम्यान राज्यात खूप काय मोठा पाऊस येणार नाही, फक्त असाच मध्ये पिकाला लागेल तसा एक असा येणार आहे, एवढं म्हणजे आता अतिवृष्टीसारखा तसा काही पाऊस येणार नाही म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यात मी म्हटलं होतं ना, निळवंडे धरण, भंडारा धरण, जे भंडारा धरण जे आहे ते 11 TMCच आहे, तर ते जवळपास आता 50% भरलंय, त्याच्यात जवळपास 6 TMC पाणी आलंय, तर आणखीन 3 TMC पाणी आज त्या पावसामध्ये येणार आहे तिथं. मग आज आल्याच्या नंतर हे भंडारा धरण 75% झाल्याच्या नंतर